संपूर्ण विदर्भामध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने उघडीप साधली होती। यामुळे यावर्षी सरासरी पाऊस पडेल की नाही याची काळजी शेतकऱ्यांना लागली होती। मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती जेमतेम चांगली होती, परंतु ऐनवेळी काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पावसामुळे वाया गेलेले आहे। मागील काही दिवसांपासून कमी व अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने माहूर तालुक्यातील लांजी, शेकापूर, मालवाडा, लिंबायत, लखमापूर, मुरळी टाकळी, पापळवाडी, आष्टा, उमरा, लखनवाडी या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे। ढगाळ वातावरण व वारंवार पाऊस पडत असल्याने वेचणीला आलेल्या कापसाचे अतोनात नुकसान होत आहे। या नुकसानीची पाहणी व पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून सतत कमी व अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून कापूस बोंड व अळी यांना बुरशी आल्याने अनेक बोंडे गळून पडत आहेत, तर काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। आधीच सततच्या अस्मानी व सुलतानी संकटाने त्रस्त झालेला शेतकरी यावर्षी गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा एखाद्या कोविड योद्ध्याप्रमाणे लढून आपल्या शेतात पिकांची पेरणी करून भावी काळाची सोनेरी स्वप्न रंगवू लागले होते। मात्र निसर्गाने त्यांची ही स्वप्ने धुळीस मिळवलेली आहेत। माहूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला असून नैराश्याच्या गर्तेत आहे। तेव्हा माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर ग्रामीण येथून विनोद जाधव यांच्यासह अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।